नमस्कार, मी श्रीकांत घुले. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. राज्यात वाढत्या गुंडगिरीवरनं विरोधकांनी सरकारला घेरलंय. महाराष्ट्र गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा बनल्याचा घणाघात ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊतांनी केलाय. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय. या ट्विटमध्ये गुंड निलेश धायवाळ मंत्रालयामध्ये रील्स बनवत असल्याचं दिसतंय. तिकडे ठाकरे गटाच्या मुखपत्रात देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे गुंडांसोबतचे फोटो छापत वर्षावर मंत्रालयामध्ये गुंडांच्या टोळ्यांच्या म्होरक्यांसोबत बैठका होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांचे मुर्दे पाडण्यासाठी या गुंडांचा वापर करणार का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार आहे. जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेल्या या गुंड टोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत? या गुंड टोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का, की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत? हे तर निलेश धायवाळ हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात. लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसतं.